नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय गोटातून अतिशय महत्त्वाची आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात हे दिल्लीत दाखल झाल्याची माहिती मिळते. ते हायकमांडची भेट घेणार असून विधानसभा अध्यक्षांच्या नावांची यादी हायकमांडला देणार असल्याची माहिती मिळते. त्यामुळे या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जाते. हायकमांड नेमकं कुणाच्या नावावरती सहमत होतं, शिक्कामोर्तब करतं हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कारण काँग्रेसमधले अनेक दिग्गज नेते हे या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये रेसमध्ये आहेत आणि अध्यक्षपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनातच राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. आपल्याला कल्पना आहे की याआधी विधानसभेचे अध्यक्ष असणारे नाना पटोले यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली होती. त्यानंतर हे अध्यक्षपद रिक्त होतं. आता या अध्यक्षपदी काँग्रेसच्या कुठल्या नेत्याची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, कुणाची नावं घेऊन आली आहेत बाळासाहेब थोरात आणि कधीपर्यंत हायकमांड यातल्या एका नावावर शिक्कामोर्तब करेल? महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते जे आहेत बाळासाहेब थोरात हे दिल्लीत दाखल झाले. आज दुपारी ते दिल्लीत आलेले आहे. विधानसभा अध्यक्षाच्या नावाची यादी त्यांच्यासोबत आहे. जवळपास 4 नावं या विधानसभा अध्यक्षाच्या यादीमध्ये असल्याची माहिती पुढे आली आहे आणि ही नावाची यादी जी आहे ती हायकमांडला देणार आहे. महत्वाचं म्हणजे या जर बघितलं यामध्ये 4 नावं जे प्रामुख्याने पुढे येत आहे त्यामध्ये संग्राम थोपटेंचं नाव आहे, याशिवाय वरपुडकर यांचं नाव आहे, याशिवाय धोटे जे आहेत त्यांचं नाव आहे आणि चौथं नाव म्हणजे पटेल यांचं नाव आहे. अशी साधारणतः 4 नावांची यादी घेऊन बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाणांचं नाव मागे पडलंय यात आता, कारण त्यांचं नाव पण आधी खूप चर्चेत होतं. या समजा पृथ्वीराज चव्हाणांसंदर्भातला निर्णय घ्यायचा असेल तर तो थेट हायकमांड घेतील. राज्याच्या वतीने जे 4 नावं आलेले आहेत ते 4 नावं हे आहेत. आणि आता जर समजा या संदर्भातली चर्चा अशी आहे की महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने एक काँग्रेसमध्ये एक मोठा विरोधी गट सक्रिय झाला, ज्याला G23 असं संबोधलं जातं आणि त्या G23 गटापैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहे. जर या गटाला शांत करायचं असेल तर होऊ शकतं हायकमांडच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव पुढे केलं जातील. हायकमांड जी नावं राज्याच्या वतीने आलेली आहे आणि हायकमांडच्या वतीने जी नावं आहे याच्या संयुक्तपणे निर्णय घेतील आणि एका नावावरती अंतिम निर्णय शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. पण महत्वाचं म्हणजे त्या जोपर्यंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणार नाही तोपर्यंत बंद लिफाफ्यातच हे नाव राहतील. ज्या दिवशी हा कार्यक्रम घोषित होईल त्याच दिवशी एका नावाची घोषणा करण्यात येईल अशी ही माहिती खास करून सूत्रांनी दिलेली आहे. आणि सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीने बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं की आजच्या या बैठकीच्या निमित्ताने कुठेतरी हे 4 नावं द्यावे आणि जी सध्याची परिस्थिती राज्यामध्ये सुरू आहे खास करून विधानसभा अध्यक्षाच्या संदर्भातली ती देखील माहिती दिल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि यामध्ये खास करून ज्या बैठकांचे सत्र सध्या सुरू आहे त्या संदर्भात देखील माहिती या बैठकीत दिल्या गेलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे हायकमांडच्या सूचनेनुसारच राज्याच्या बैठकींचा सहभाग होतोय अशी ही माहिती पुढे आलेली आहे. त्यामुळे आता एकीकडे विधानसभा अध्यक्ष आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचं ऐक्य हे दोन्ही गोष्टींना कसं शाबूत ठेवायचं यासाठी आजचा हा दौरा होता अशी ही माहिती पुढे आलेली आहे. विलास, धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पोलीस बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. तसे पुरावे त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली. त्यावरून आता पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. गोळा केलेल्या पुराव्यांचे सोर्स सांगण्याची मागणी पोलिसांनी फडणवीसांकडे केली. देवेंद्र फडणवीस यांना जबाब नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं होतं. मात्र भाजपनं आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलीस आता फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार आहेत. पोलिसांना सर्व सहकार्य करणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काय ट्विट केले आपण जाणून घेतोय. सह पोलीस आयुक्त गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ताच आला होता. त्यांनी सांगितलं
की तुम्ही पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाहीये, आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. सोबतच मी माझे उद्याचे पुण्यातले सगळे कार्यक्रम रद्द केले असून दिवसभर घरी उपलब्ध असेल. ते केव्हाही येऊ शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होणार, त्यांचा जबाब नोंदवला जाणार, अशा प्रकारच्या सगळ्या बातम्या आल्यानंतर आता फडणवीसांनीच याच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलंय. राज्य पोलीस दलातल्या बदली घोटाळ्याचा अहवाल लीक केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली. या अहवालावर कारवाई करण्याऐवजी आपल्या विरोधात आकसानं कारवाई केली जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. दरम्यान या प्रकरणी मुंबई पोलीस स्वतः फडणवीसांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. एकूणच फडणवीसांच्या आरोपामुळे राज्य सरकार बॅकफूटवर आलंय. फडणवीसांना मुंबई पोलिसांची नोटीस. फडणवीस चौकशीसाठी हजर राहणार. आकसानं कारवाईचा फडणवीसांचा आरोप. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्च 2021 मध्ये राज्यातील पोलीस दलातील बदली घोटाळ्याचा अहवाल उघड करून एकच खळबळ उडवून दिली होती. यावेळी त्याचे ट्रान्स्क्रिप्ट आणि पेनड्राईव्ह केंद्रीय गृह विभागाच्या सचिवाकडे त्यांनी सादर केले. या घोटाळ्याची आता सीबीआय चौकशी करत आहे. मात्र राज्य सरकारनं या अहवालाबाबत चौकशी करण्याऐवजी हा घोटाळा दाबण्यासाठी FIR दाखल केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. त्या अहवालात कोणी कोणी किती किती पैसे दिले आहेत, कोण पैसे देऊन कुठल्या पोलीस स्टेशनला गेलाय किंवा कोण कुठल्या जिल्ह्यात गेलाय, अशी सगळी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असताना 6 महिने त्याच्यावर कुठलीही कारवाई सरकारने केली नाही. तर सरकारवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांना पोलिसांनी पाचारण केलं पाहिजे, असा सवाल या ठिकाणी आहे. या प्रकरणी माहिती कुठून आली असा सवाल विचारण्यात येतोय. मात्र आपल्या स्रोताबाबत प्रश्न विचारला जाऊ शकत नाही, असा फडणवीसांचा दावा आहे. पहिल्यांदा तर मी स्पष्टपणे सांगतो की जरीही मला प्रिव्हिलेज आहे आणि माझ्या माहितीचा स्रोत हा विचारला जाऊ शकत नाही. दुसरं असं आहे, ही सगळी माहिती मी थेट देशाच्या होम सेक्रेटरीला दिली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी चुकीची केस दाखल केल्याचा दावाही फडणवीसांनी केला. तरी देखील पोलिसांना तपासात सहकार्य करण्याची आपली भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यातली कुठलीही माहिती मी बाहेर येऊ दिली नाही. या उलट जी माहिती बाहेर आली ती राज्य सरकारच्या मंत्र्यांनी त्या दिवशी प्रेसला दिली, ज्याचे पुरावे माझ्याजवळ आहेत. तर फडणवीसांकडे जे काही पुरावे असतील त्यांनी पोलिसांकडे सादर करावेत, असं खुलं आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलंय. त्यांच्यावर कारवाई करणे किंवा त्यांना अडचणीत आणणे किंवा त्यांच्यावर काही आरोप करणे असा काही हेतू सरकारचा मला तरी अजिबात दिसत नाही. त्यांच्याकडे पुरावे विरोधी पक्षाकडे पक्षनेत्यांच्याकडे नेहमीच लोक येऊन वेगळे पुरावे देत असतात. ते त्यांनी सरकारला दिले तर नक्की त्याचीही चौकशी सरकार करेलच. पोलीस बदली अहवाल लीक प्रकरण आणि विरोधकांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याबाबत फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकारची चहूबाजूंनी कोंडी झाली आहे. फडणवीसांच्या या आरोपाला आता महाविकास आघाडी सरकारकडून नेमकं काय आणि कसं प्रत्युत्तर दिलं जात आहे हे पाहावं लागेल. स्वाती लोखंडेसह प्रशांत वाघ, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गृह विभागानं नोटीस पाठवल्यानं भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. फडणवीस आमची जान आहेत, त्यामुळे असंख्य भाजप कार्यकर्ते उद्या मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सोबतच राज्यभरात कार्यकर्ते नोटिशींची होळी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांकडून एक नोटीस पाठवलेली आहे, ज्या प्रकारे उद्या त्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलवून झालंय. त्यामध्ये राजकारण असल्याचं म्हटलं जातंय, कुठेतरी बदला घेतला नाही. मी कुठच्याही न्याय प्रक्रियेवर किंवा अशा चौकशीवर कधी वक्तव्य करत नाही. एकूणच आता देवेंद्र फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीच्या नंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतलेली दिसते. भाजपचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार असंही कळतंय. त्यामुळे भाजपच्या
या आक्रमक भूमिकेचा नेमका अर्थ काय हा प्रश्न सुद्धा अनेकांना पडलाय। देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या भरती घोटाळ्याच्या संदर्भातले अनेक पुरावे हे केंद्रीय संस्थांना सुद्धा दिलेले होते। त्याची सगळी चौकशी सध्या सुरू आहे आणि त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आता मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे आणि त्यांची चौकशी उद्या केली जाणार आहे। त्यांच्याकडून त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे, पण त्यांच्या घरी जाऊन पोलीस हा त्यांचा जबाब नोंदवणार आहे। दरम्यान भाजपनं आक्रमक भूमिका घेतली असून फडणवीसांना जी नोटीस बजावलेली आहे त्या नोटीसची होळी करण्याचा निर्णय भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय। नोटीस कोणी पाठवली म्हणजे मग भारतीय जनता पार्टीला बळ मिळण्यासाठी कोणीतरी महाविकास आघाडीतलंच हे बळ देण्याचा प्रयत्न करते का? नोटीस तुम्ही पाठवली, डोकं न वापरता पाठवली। आता त्या नोटीसला ज्याला देवेंजी पोलीस स्टेशनला म्हणजे मला प्रश्न पडला की मी पण आज रात्री निघावं की काय? देवेंजी आमची जान आहे आणि कार्यकर्ते जाणार तिथे। सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातलं स्टिंग ऑपरेशन करून त्याबाबतचे पुरावे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले। प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात स्टिंग ऑपरेशन करणारा तेजस मोरे हा जळगावातला रहिवासी आहे। या प्रकरणाची यामुळे जळगाव कनेक्शन उघड झालंय। तेजस हा बांधकाम व्यावसायिक असून गेल्या 3 ते 4 वर्षांपासून त्याचे जळगावातलं घर बंद आहे अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे। दरम्यान ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांनी या संदर्भातला आरोप केलेला होता की त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना जे घड्याळ देण्यात आलं त्या घड्याळामध्ये कॅमेरा लावलेला होता आणि त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांचं हे स्टिंग ऑपरेशन केलं गेलं असावं असं त्यांनी म्हटलं आणि मोरेनं हे स्टिंग ऑपरेशन केल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने अधिवेशनामध्ये व्हिडिओ बॉम्ब टाकलात यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि दुसरा दिवस उजाडताच या ठिकाणी सरकारी वकील ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांनी थेट कनेक्शन जळगावात नोंदलंय। या ठिकाणी तेजस मोरे याच तरुणाने त्यांच्या या ठिकाणी व्हिडिओ स्टिंग ऑपरेशन केल्याची चर्चा या ठिकाणी राज्यभर सुरू आहे। आपण बघू शकतो जळगावातील हे तेजसचं घर आहे, मात्र जवळपास तेजस गेल्या 2 ते 3 वर्षापासून या ठिकाणी राहत नाहीये असे या ठिकाणी परिसरातील नागरिक सांगतात। मात्र थेट संपर्क हा तेजस मोरे यांच्यापर्यंत थेटलाय। आपण तेजसच्या घराशेजारची काही नागरिक आहेत त्यांच्याशी संपर्क साधलाय। दादा काय सांगाल, कशा पद्धतीने तेजसचं वागणूक होती, काय सांगाल? नाही, तेजस इथे असताना तर अगदी सुस्वभावी आणि चांगला मुलगा होता, परंतु तो पुण्याला गेला बिल्डर म्हणून आणि खूप मोठं नाव झालं, आम्ही ऐकत होतो। पण तो एका प्रकरणामध्ये त्याला तिथे अरेस्ट वगैरे झाला तो आणि तेव्हापासूनच थोडंसं वातावरण बदललं। तेजसच्या घरी पोलीस येत होते अशी चर्चा आहे। हो, येत होते। काही गुन्हा दाखल होता असं काही तुम्हाला समजलं? नाही, फक्त पोलीस यायचे, त्यांच्या आम्ही काही बघितलं नव्हतं। तो कोणत्या पक्षाशी निगडीत आहे असं काय सांगाल? नाही, कसं सांगता येईल, तर इथे देवकरप्पा मिनिस्टर असताना त्याला कामं मिळाले होते राष्ट्रवादीचे। हां, आणि भोईटे कंपनीशी काय संपर्क, काय चर्चा होती त्यांच्या वडिलांसोबत आपली? नाही, ते एवढंच सांगायचे की बुवा MPDA त्यांना लागलेलं आहे, तर तुमचे गिरीश भाऊ पण याच्यात येतील। नक्कीच हा तेजस या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून जरी राहत नसला तरी शेजारच्या नागरिकांना तेजसबद्दल नक्की शंका होती व वारंवार या ठिकाणी त्यांच्या घरी पोलीस चौकशीसाठी येत होते असंही मत या शेजारच्यांनी व्यक्त केलं आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव। आणि आज दिवसभरातली आणखीन एक मोठी बातमी, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेंचा जबाब आज CBIने नोंदवलेला आहे। पोलीस बदली प्रकरणी हा जबाब त्यांचा नोंदवण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणाची सध्या CBI चौकशी सुरू आहे आणि आज CBIनं संजय पांडेंचा 6 तास जबाब नोंदवल्याचं कळतंय। अतिशय मोठी घडामोड म्हणावी लागेल या संपूर्ण प्रकरणातली, कारण परमबीर सिंग यांनी जे आरोप केलेले होते त्या आरोपांच्या नंतर संजय पांडे यांनी परमबीर सिंग यांच्यावरती दबाव आणल्याचा आरोप आहे आणि त्याच आरोपाच्या अनुषंगानं CBIनं संजय पांडे यांचा जबाब नोंदवलेला आहे। तब्बल 6 तास त्यांचा हा जबाब नोंदवून घेतलेला आहे। या आधी सुद्धा मुंबई उच्च न्यायालयात जेव्हा हे संपूर्ण प्रकरण गेलं तेव्हा संजय पांडे हे महासंचालक होते, तेव्हा त्यांनी जो मेसेज पाठवलेला होता
परमबीर सिंग यांना त्यांच्यावर दबाव आणण्याचा आरोप केला होता असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याच अनुषंगानं त्यांची ही चौकशी झाल्याचं कळतंय। एकीकडे अजित पवार यांनी सादर केलेल्या बजेटचं मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कौतुक केलंय, तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र सरकारला घरचा आहेर दिलाय। यंदाचा अर्थसंकल्प हा थोडा कमकुवत असल्याची कबुली खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली आहे। शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात कमी पडल्याचं सांगत पटोलेंनी महाविकास आघाडी सरकारला हा घरचा आहेर दिलाय। दरम्यान भविष्यात शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा मानस असल्याचंही नाना पटोलेंनी बोलून दाखवलंय। शेतकऱ्यांसाठी काहीतरी त्या ठिकाणी प्रयोजन करायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटत नाही? आपण पाहिलं असेल की ठळक सिंचन योजनेचा एक कार्यक्रम दिला, शेततळ्याला पैसे वाढवून घेतलेले आहेत, शेती उद्योगामध्ये चालना दिली गेलेली आहे। मी तुम्हाला सांगतो की अपुरे आहे या गोष्टीला आम्ही मान्य करतो, आम्ही मानत नाही की आम्ही सगळं दिलं आहे आता असं आमचं म्हणणंही नाही आहे, पण जी काही आहे परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका या बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मी भरपूर मदत झाली असं माझं मत नाही, थोडी मदत जी काही राज्याच्या इन्कम सोर्सच्या आधारावर उभी केलेली आहे त्या मदतीच्या आधारावर मदत करण्याचं काम झालेलं आहे। जवळपास 10,000 कोटी रुपये 50,000 प्रोत्साहनामध्ये आपण शेतकऱ्यांना मदत करणार आहोत। त्यामुळे ही मदत अल्पश आहे, पण भविष्यात कोरोना काळ नसेल आणि पुढच्या वर्षी अजून व्यवस्थित वातावरण राहिलं तर पुढच्या ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला त्याच्यामध्ये मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारची राहणार। यानंतर मुंबईकरांसाठी एक अतिशय पॉझिटिव्ह बातमी आहे। मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स हे या रेल्वे स्टेशनचं आता पूर्णपणे कायापालट होणार आहे। मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनचं रूपडं पालटणार आहे। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी केंद्र सरकारनं तब्बल 800 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला असून हे स्थानक विमानतळ दर्जाचं बनवलं जाईल असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी म्हटलंय। आम्ही स्टेशन डेव्हलपमेंटचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे। 75 स्टेशन डेव्हलपमेंट आम्ही करणार आहे। मुंबईचं रेल्वे स्टेशन विटीचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचं आम्ही जवळपास 700 ते 800 कोटी रुपये खर्च करणार आहे। मुंबईच्या एअरपोर्टच्या दर्जाचं ते स्टेशन करणार आहे, दादर करणार आहे, नागपूर करणार आहे, विटी करणार आहे, मुंबई सेंट्रल करणार आहे, तुम्ही म्हणता जालन्याचं। तर या स्टेशनचा हा पूर्णपणे कायापालट करण्याचा प्लॅन केंद्र सरकारनं आखलेला आहे आणि त्या अनुषंगानं 800 कोटी रुपये खर्च करून विमानतळासारखं चकचकीत असं हे रेल्वे स्टेशन बनवलं जाईल असं सांगण्यात येतंय। खरं तर मुंबईकरांसाठीच नाही तर जगभरातल्या पर्यटकांसाठी सुद्धा मुंबईतलं हे रेल्वे स्टेशन अतिशय आकर्षणाचं केंद्र असतं, कारण ऐतिहासिक अशी ही इमारत आहे, शेकडो वर्ष जुनी ही इमारत आहे आणि याच इमारतीच्या मध्ये हे रेल्वे स्टेशन आहे। मध्य रेल्वेवरचं अतिशय महत्त्वाचं हे रेल्वे स्टेशन आता कात टाकणार आहे। यानंतर बातमी मुंबईतून आहे। चर्नी रोड रेल्वे स्थानकावरील एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे। या रेल्वे स्थानकावर तरुणीवर ब्लेडनं हल्ला करण्यात आलाय। महिलांच्या डब्यात घुसून या तरुणीवर आरोपीनं हल्ला केल्याची घटना घडली आहे। रात्री 12च्या सुमारास ही घटना घडली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या घटनेच्या दरम्यान महिला डब्यात सुरक्षा रक्षक नसल्याची माहिती या महिलेनं दिली। या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान आरोपीनं महिला डब्यात घुसून हल्ला केल्यानं पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या सगळ्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।